अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। संक्षिप्त श्रीमद् भागवत प्रारंभ। अध्याय पहिला। भागवत महात्म्य व स्कंद 1। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। सद्गुरु परमपूज्य मोरे दादाय नमः। शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधार गगनसदृश मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकांता कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहर सर्वलौकिकनाथं। नमन श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरु माऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धारण्या जीव पामर वर्णावे 700 श्लोकांत आज्ञा पिले गुरु माऊलीनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषधे नारद करिता महिभ्रमण कलिता आसक्त पाहुनी जन भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पावनी खेद तया झाला कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृत पाय देखिले सनत कुमार पूर्णज्ञानी भक्त जना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तशीच वर्णिली निष्कर्मे स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसार बंद सर्व साधनांत श्रेष्ठ भक्ती नारदासह सनकादिक आले गंगात टाकी त्वरित भागवत भगवंताचे वाग्मय रूप कथिले सनकादिकांनी कथामृताने पृष्ठ होत आपल्या 2 पुत्रांसमेत नामाचा जयघोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तीरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलहमत्त धुंदुकारी पुत्र धुंदिलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योग्य आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाची योनी सरली पाही धुंदुकारी झाली दिव्यदेही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचा रोणी गौरवावे वक्ता असावा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरीसी विनवोन दान धर्म करावा नैमिष्य क्षेत्री शौनकाधिक ज्ञानसत्री सुतासी विनवित धर्मकर्माचे सार निश्चित कवना आम्हा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिली तूही ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे श्रीहरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्ममार्ग उज्जीवनासी दृष्ट दैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी नाना अवताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिण वाटे शांती चित्ती सखेत बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनोभावे करुनिया नारद सांगती व्यासा लागून वृथा शब्द झाल त्या गुण कृष्ण लीला करिता गायन अखंडानंद होईल वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानेंची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जगधवळीले प्रसन्नतेने मजिसी वरिले म्हणून तुझसी उपदेशिले भगवल लीला गाव्याजी यास्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारून कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले ती समोर द्रौपदीने तया नमस्कारीला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रौणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशमस्व वीरेसी उत्तरेने विनविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपती येवत मजवरी धावून येशील तुझड करी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले श्री जगजेटी युधिष्ठिरासी सदुपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यू समयी सन्निध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा 5 जन्ये वाजवूनी शांत केला विरग्नी प्रथम मातांचे बंधुनी निज श्रेष्ठ भुवनी पातले रूप धरुणी अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाली हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताग्रात अर्जुन कान ये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊनी तितक्यात हवाल दिल अर्जुन राजास घालितले लोटांगण अश्रुधारा नेत्रांतून
दुःख कृष्णवियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिऊनी लढले, त्रैलोक्य शून्यवत झाले, मोकलो अभिन्न हृदय तेसी. परीक्षित राजपदा योग्य होता, धर्मराज्य सर्व सांडोनी चिंता. भ्रांते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुलकन्या परिनिली, भार्या ऐरावती भली. जन्मे जयादी पुत्रचारी, तिज पासोनी झाले. पांडवांचे आणि कृष्णाचे निजधामगमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले. वदतसे गोरूपधारी धरित्री, त्रिपादहीन वृषभाप्रती. अधर्म वाढेल भूलकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकिला. एक पाद वृषभ आणि गायसी, शूद्र ताडत होता राजवेशेसी. परीक्षिते शूद्र वेशधारी, कलिसी मारण्या तलवार उचलली. शरणागत कली लागी, राजा वदे मम राज्य जगी. तवर शांत रहा उगी, अन्यथा दंड देईन. हिंसामध्ये स्त्रियाद्युत, सोने मद काम वैर अर्णुत. स्थाने दिली निवासास, कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती. झाला माध्यान काळी तृषार्थ, पातला शमिका आश्रमी. मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन. मृत सर्प उचलून कंठी मुनीच्या घातला. पुत्रशृंगी शमिकाचा शाप देता साचा. 7व्या दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी. श्रीकृष्णा ते अंतरी चिंतून, अंतकाळी झाला धन्य. राज्य जन्मे जया ते सोपवून, गंगात टाकी पातला. खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शाप निवृत्ती. शुक येतात येते सांप्रती, त्यांचे स्थापिले उच्चासनी. सांगतो भागवत पुराण, तुझ्या निमित्ते करून. उपाधी सकळ निरसोन, मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक 53. श्री स्वामी समर्थ. अध्याय 2. स्कंद 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता, सांडावी सकळ अहममता. पुण्यतीर्था जाऊन, स्नान वरवे करून, चित्ती श्री गुरु स्मरून, परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मा दांध श्रीमंत जन, त्यांचे कधीही नसे करावे सेवन. ऐवजी राहावे मौन, मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग, दोन्ही करविती हरिसंयोग. त्यात भक्ती सुलभ चांग, ऐसे वाटे मज लागी. तदत करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाजती. तेने होय चित्तशुद्धी, हरीच्या पायी राये बुद्धी. भजना वाचून जन्म व्यर्थ, अकामे भजावे श्री विष्णूस. अथवा अन्य कामेही जास, भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण, जो न द्रव्ये घेता नाम. नुटती रोमांचन झरती नयन, वृथा जननी ते कष्टविले. राजा विनवी हात जोडून, सांगा विश्वरचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण, स्वये राही अकर्ता. तुवा जैसा प्रश्न केला, तसाची नारदे ब्रह्माला. त्यांचा जो का संवाद झाला, परिस राजा परीक्षिती. श्रीनाद पुसे ब्रह्मासी, कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी, ते तुम्हा कुणी दिदले. ब्रह्मावदे नारदा लागून, विश्वनिर्मिती नारायणापासून. मी ध्यातो आदिपुरुष जाण, महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड व्यष्टी समिष्ट, ऐसे तया लागीच बोलती. यज्ञेन यज्ञमय जंत, ऐसी वदे ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्ययुक्त, क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्तीवान नम्रता जेत, ते तर सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी, वेदा मौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जान. तुवा करावे विपुलीकरण, द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्राती श्री शुकासी, कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंध मोक्ष स्वरूपाशी, हृदयी प्रगटे भगवंत. हृदयी चिन्मय करुणी ध्यानी, हृदयाकाशी अद्भुतवाणी. तप करी गा इसे म्हणून, अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान, भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागून. ब्रह्म्याने दिदले नारदा जाण, नारद वदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण, उती मनवंतर ईश कथन. निरुद्ध मुक्ती आश्रयन, दशलक्षणे भागवताची. सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात. नारायण बोलती त्यास, केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीयोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 73. श्री स्वामी समर्थ.